आज आपल्याकडे आहे माऊस. या माऊसला सी टाईप चार्जिंग होते, सेल टाकायची गरज नाही. तसंच हे माऊस कॉम्प्युटरला पण अटॅच होते ब्लूटूथच्या माध्यमातून, आणि जी काय डिव्हाइस आहे डिव्हाइसच्या माध्यमातून यूएसबीच्या, आणि आपल्या मोबाईलला पण ब्लूटूथच्या माध्यमातून अटॅच होते. तर आता मग बघूत कसं अटॅच होते ते. यासोबत माऊस आणि चार्जिंग केबल आलेला आहे. हे चार्जिंग केबल आहे सी टाईप चार्जिंग केबल या ठिकाणी बसते. सेल टाकायची गरज नाही, आता सारखं सारखं पैसे घालायची गरज नाही. हे अडॅप्टर बसतं, यूएसबी अडॅप्टर कॉम्प्युटरला बसतंय आणि आपलं माऊस चालू होतंय. या ठिकाणी चालूचं बंदचं ऑप्शन आहे. पाठीमागच्या बाजूला आहे बटन ब्लूटूथचं. हे बटन जर पाठीमागे घेतलं तर ब्लूटूथ कनेक्ट होतंय, आणि हे बटन सेंटरला घेतलं तर बंद होतंय, आणि हे बटन जर समोरच्या साईडला केलं तर त्या ठिकाणी हे अडॅप्टर जे आहे कॉम्प्युटरला लावलं आणि हे बटन चालू केलं तर हे कॉम्प्युटरला कनेक्ट होतंय. जर आपल्या कॉम्प्युटरला ब्लूटूथ असेल तर आपण डायरेक्ट ब्लूटूथनं कनेक्ट करू शकतो. हे अडॅप्टर लावायची गरज नाही. आता आपण ब्लूटूथ आपल्या मोबाईलला कनेक्ट करतो. आता मी ब्लूटूथचं ऑप्शन ऑन केलं या ठिकाणी. आता या ठिकाणी लाईट लागत नाहीये. एकदा ब्लूटूथ कनेक्ट झालं की लाईट लागते. ऑन करू. आलं BT540 माऊस, म्हणजे हे माऊस आहे, याला आपण कनेक्ट करू. अलाव तयार झालं कनेक्ट. आता याच माऊसनं आपण आपला मोबाईल कंट्रोल करूयात. या ठिकाणी बघा झाला कनेक्ट. ओके, तर अशा पद्धतीने आपण ब्लूटूथ माऊस आपल्या कॉम्प्युटरला मोबाईलला कनेक्ट करू शकतो. जर ब्लूटूथ नसतं, आता ही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ब्लूटूथची, तर आपल्याला हे अडॅप्टर जे आहे तर आपल्या मोबाईलला ओटीजी केबल जे आहे त्याच्या माध्यमातून लावून आपण हे कनेक्ट करू शकलो असतो. आता हे सुद्धा लावायची गरज नाही, डायरेक्ट आपला माऊस कनेक्ट करू शकतो. माझ्याकडे नाही. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.